अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एरंडोली येथे रूपांतरित साठवण तलावाच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। जलसंधारण विभागाकडून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांचा या प्रकल्पाचे काम सुरू करून मधातच बंद करण्यात आला आहे। ग्रामस्थांनी असा आरोप केला। कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली। तसेच पाझर तलावातील अतिक्रमण तत्काळ हटवण्याची मागणीही करण्यात आली। जर 23 एप्रिल पर्यंत काम सुरू झाले नाही आणि अतिक्रमण हटवले नाही तर जलसंधारण कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे। या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। महान्यूज 7 करिता जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट। जय जवान जय किसान। खरं तर भारताला स्वतंत्र होऊन 76 वर्ष झालेले आहेत। आजही 2-2, 3-3 वर्ष शासनाच्या माध्यमातून जे रखडलेले कामं झालेले नाहीत। एरंडोली गावातील या ठिकाणी साठवण तलाव गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून काम स्थगित आहे। 5 कोटी 5.5 कोटीपर्यंतचा निधी येऊन फुटलेला आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून दखल न घेता आजही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते। कारण शेततळ्यामध्ये पाण्याची त्या ठिकाणी पूर्तता पूर्ण साठवा होत नाही, कारण त्या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण खरं स्थानिक पातळीवर काही अडीअडचणी असतात, काही राजकीय त्याच्यामध्ये काही भेदभाव असतील, परंतु शेतकरी हा कुठंतरी आत्महत्या करण्यासाठी हतबल झालेला आहे। म्हणून प्रहार संघटनेच्या माध्यमातून तसेच आमचे विजय भंडारे तसेच आमचे सर्व युवक सागर असताना आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्या वतीने आणि एरंडोली ग्रामस्थांच्या वतीने आज खरं तर जर बघितलं तर 11/4/2024 आणि 5/6/2025 तसेच आता लेटेस्ट 2/1/2026 या रोजी आम्ही 3 वेळेस निवेदन कार्यकारी अभियंता जलसंधारण या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। म्हणून खूप मोठी शोकांकित आहे। या येणाऱ्या 23 तारखेपर्यंत जर यांनी दखल घेतली नाही, आज खरं तर कलेक्टर महोदयाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, जर 23 तारखेपर्यंत प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही तर नक्कीच न भूतो न भविष्य असं या ठिकाणी जन आंदोलन, मग ते शेळ्या असेल, मेंढरा असेल, गायी असेल, म्हशी असेल, त्या शेततळ्यामध्ये पाणी प्यायला नाही, त्याच पद्धतीने गुरं जनावर हे देखील बिगर पाण्याचे आणि आम्ही देखील बिगर पाण्याचे आणि या ठिकाणी गळ्यात फाशीचा फांदा टाकून आम्ही या ठिकाणी जलसंधारण ऑफिस मागं आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण म्हणा किंवा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी प्रहार स्टाईल या ठिकाणी आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आव्हान करू इच्छितो। धन्यवाद। This video is sponsored by Shivam Jewelers.